नमस्कार, युअर रेसिपी बुक मध्ये आज आपण बनवतोय पापडाचा आणखीन एक प्रकार, तो म्हणजे मिरगुंड। मिरगुंड हा एक कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे। याला पोह्याचे पापड असे सुद्धा म्हणतात। करायला खूप सोपा आहे, अगदी सविस्तर आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मिरगुंड करत असताना बऱ्याच वेळेला ते पापड वाळवत असताना किंवा हे मिरगुंड वाळवत असताना त्याला तडे जातात किंवा हे पापड तुटतात। तर असं होऊ नये यासाठी इथं मी 3 टिप्स महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। आता इथं आपण अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत। अर्धा किलो पोह्याचं सर्वात आधी आपण प्रीमिक्स बनवून घेतोय आणि ते प्रीमिक्स वापरून मिरगुंड करणार आहोत। आता जर तुम्हाला अर्धा किलोऐवजी जास्त प्रमाणात करायचे असतील तर कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे। चला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी इथं आपण घेतलेले आहेत अर्धा किलो पोहे। हे पोहे दुसरे कोणतेच नाही, जे आपण रोजच्या नाश्त्यासाठी कांदा पोहेसाठी वापरतो ते हे पोहे आहेत। पोहे घेतल्यानंतर स्वच्छ निवडून घ्यायचे। इथं मी पोहे आधीच निवडून घेतले। याच्यामध्ये काळे झालेले लालसर पोहे असतील तर ते काढून टाकायचे किंवा भातकूट असतील तर ती सुद्धा काढून टाकायचे आणि पोहे चाळणीतून चाळून घ्यायचे। तर इथं मी पोहे आधी निवडून घेतले आणि चाळून घेतलेले आहेत। पोहे चाळून आणि निवडून घेतले की नंतर आपल्याला पोहे उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे। पोहे वाळल्यानंतर छान असे हाताने जर कुस्करले ना तर त्याचा चुरा झाला पाहिजे, इतके कडकडीत वाळवून घ्यायचे। पण तुम्ही जिथं राहताय तिथं ऊन येत नसेल तर काय करायचं, पोहे आपल्याला भाजून घ्यायचे, जसं मी आता भाजून घेणार आहे। गॅसवर इथं खोलगट आणि मोठी कढई घ्यायची, म्हणजे पोहे छान हलवता येतात आणि व्यवस्थित भाजता येतात। तर आता पोहे भाजून घेऊयात। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। पोहे खूप अगदीच लालसर करायचे नाहीत, हलके गरम झाले पाहिजेत आणि गार झाल्यानंतर हाताने जर चुरगळले तर चांगला चुरा त्याचा तयार झाला पाहिजे, इतकं आपल्याला याला भाजून घ्यायचंय। मग पोहे थोडेसे सतत हलवत राहायचे, म्हणजे मग सगळ्या दिशेने एकसारखे भाजले जातात। नाहीतर तसेच जर पॅन मध्ये सोडलेत ना तर लालसर होतील। तर हे बघा, साधारण एक 3 ते 4 मिनिटं झाली असतील। पोहे मी चांगले भाजून घेतले, हलके गरम झाले। आता गॅस बंद करायचा आहे। तर पोहे इथं आपले भाजून झालेले आहेत, छान कुरकुरीत झाले। आता हे भाजून घेतलेले पोहे एका सुती कापडावरती काढून घेऊयात। पोहे भाजून झाले ना की सुती कापडावरतीच काढायचे, डायरेक्ट ताटात नाही काढायचे, नाहीतर मग ताटाला पाणी सुटतं आणि पोहे पुन्हा ओले होतात। एका सुती कापडावरती याला काढून घेतले। याला पसरवून घेऊ आणि पूर्णपणे गार करून घेऊ। लक्षात घ्या, पोहे पूर्ण गार करायचे आणि मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची। तर हे पहा, इथं पोहे गार झालेत आणि छान कुरकुरीत झालेत। हे बघा, आता काय करूयात, यातले थोडे थोडे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। अगदी थोडे थोडेसेच पोहे घ्यायचे आणि मिक्सर मध्ये दळून घेऊ। आता इथं आपण अर्धा किलोच पोह्याचे पापड करतोय, त्यामुळे मी मिक्सर मध्ये दळून घेते। जर तुम्ही 1 किलो किंवा 2 किलोच्या प्रमाणात करत असाल तर गिरणीतून दळून आणलं तरी पण चालेल। तर आमच्याकडे घरी शक्यतो 2 किलोचे पोह्याचे पापड म्हणजे मिरगुंड केले जातात, जे गिरणीवरच दळून आणले जातात। तर आज इथं आपण मिक्सर मध्येच दळून घेऊयात। शक्य होईल तितकं बारीक असं याला दळून घ्यायचंय। पोहे दळून घेतले, आता चाळून घ्यायचे। आपली मैद्याची चाळण असते ना, त्या चाळणीनं पोहे मी इथं चाळून घेते। पोहे चाळून झाले की वरती असा जाडसर चुरा राहतो। आता हा चुरा पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढायचा आणि नंतरच्या बॅचचे जे पोहे आपण फिरवून घेणार आहे त्यासोबत याला पुन्हा दळून घ्यायचंय आणि पुन्हा चाळून घ्यायचं। तर इथे आपण संपूर्ण पीठ चाळून घेतलंय बघा। आता या पोह्याच्या पावडर पासून आपल्याला मिरगुंडचं प्रीमिक्स तयार करायचंय। तर त्यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात। 1.5 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 2 टीस्पून मिरची पावडर, 1.5 टीस्पून मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून हिंग आणि 1 टीस्पून पापड खार। आता ही पोह्याची पावडर आपली तयार झाली। यामध्ये घालायची जिऱ्याची पावडर, मिरची पावडर, हिंग, पापड खार आणि मीठ। आणि आता हे हाताने सगळं एकजीव छान मिसळून घ्यायचं। तिखट, मीठ, हळद सगळं एकसारखं यामध्ये मिसळलं गेलं पाहिजे। आता घरातलं कोणताही एखादा बाउल किंवा भांडं घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला याने मोजून घ्यायचंय। तर हे पहा, या भांड्याने 1.5 कप हे पीठ आपलं किंवा प्रीमिक्स तयार झालं। एवढं संपूर्ण प्रीमिक्सचं जर तुम्हाला मिरगुंड करायचे असतील तर जेवढं मिश्रण आपलं झालेलं आहे त्याच्या दुप्पट पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवायचंय। पण आता मी संपूर्ण प्रीमिक्सचे पापड एकाच वेळेला करणार नाही, त्यामुळे यातलं थोडंसं मिश्रण आपण काढून घेऊयात। आता या वाटीने 1 वाटी प्रीमिक्स काढून घेऊयात। प्रीमिक्स भरताना हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे, खूप जास्त दाबून भरायचं नाही। तर आज इथं आपण फक्त 1 वाटी
प्रीमिक्सचे पापड बनवतोय. तर घरातली कोणती पण एक वाटी सिलेक्ट केली. या वाटीने 1 वाटी प्रीमिक्स काढून घेतलं. आता उरलेलं जे पीठ आहे ते प्रीमिक्स तुम्ही असंच हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 2 ते 3 दिवस याचे कधीही पापड करू शकता. पापड करत असताना कोणतीही घरातील वाटी, ग्लास किंवा भांड मोजून घ्या. असं पीठ मोजून घ्यायचं सपाट, हलक्या हाताने भरून घ्यायचे, खूप दाबून भरून घ्यायचं नाही. तर आता आपण 1 वाटी पिठाचे इथं पापड बनवतोय किंवा हे मिरगुड बनवतोय. तर 1 वाटी पीठ मोजून घेतलं. आता सारखीच दुसरी आणखीन 1 वाटी घेतली. या वाटीनं 2 वाटी पाणी आपण गरम करायला ठेवूयात. आता जर तुम्ही घेतलेलं संपूर्ण पिठाचे एकाच वेळेला पापड करणार असाल तर जेवढं पीठ आहे ना तेवढं सगळं एका बाउलने, जसं आपण मगाशी मोजलं 1.5 बाउल आपलं पीठ झालं होतं, तर त्याच बाउलने त्याच्या दुप्पट म्हणजे 3 बाउल पाणी गरम करायला ठेवा. तर आता हे पाणी चांगलं उकळून घेऊयात. तर हे बघा, पाण्याला उकळी आली आहे. पाणी अगदीच जास्त वेळ उकळत नका ठेवू, नाहीतर पाणी आटून जाईल. आपल्याला बरोबर 2 कपच पाणी हवंय, चांगलं उकळलेलं हवंय. आता पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस एकदम कमी करूयात आणि हे पीठ यामध्ये घालायचंय. पीठ घालताना दुसऱ्या हाताने याला हलवत राहायचं आणि गाठी न होऊ देता एकसारखं मिसळून घ्यायचंय. गॅस एकदम कमी ठेवून पटपट हलवून याला एकजीव करून घेतले. संपूर्ण पीठ पाण्यामध्ये भिजलेलं आहे. हे बघा, अगदी पाणी गरम गरम असतानाच मिसळून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि यावरती आपल्याला प्लेट झाकायची. प्लेट झाकून याला अर्धा तास असंच भिजत ठेवायचंय किंवा याची चांगली उकड काढायची आपल्याला. एक किमान अर्धा तास तरी याच्यावरची प्लेट काढू नका. अर्धा तास छान पीठ मुरू द्यात. अर्ध्या तासानंतर आपण याची पुढची प्रोसेस करूयात. अर्धा तास चाललेला आहे. उकड आपली चेक करूयात. पिठाची उकड छान बसली आहे आणि पुरीपेक्षा पीठ सुद्धा छान घट्ट होऊन आलेलं आहे. जे पाणी आपण घातलं होतं ना, पोह्याने चांगलं शोषून घेतलंय, त्यामुळे की नाही पीठ अगदी छान मऊसूत झालंय. बघा, मी तुम्हाला याची एक गोळी करून दाखवते. पीठ अगदी मऊसूत छान तयार झालंय. एक प्लास्टिकची पिशवी घेतली, यामध्ये हे पीठ काढून घेते. आता ही पिशवी अशी वरच्या बाजूने घट्ट पकडायची किंवा गाठ मारा आणि आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. पीठ अजून कोमट आहे आणि हाताला चटके अजिबात बसत नाहीयेत. पिशवीत घालून पीठ असं मळून घेतलं की अगदी व्यवस्थित मळता येतं आणि हाताला सुद्धा जास्त चिकट लागत नाही. पीठ असं पिशवीत घालून मळून घेतलं ना, हात जास्त चिकट होत नाही, त्यामुळे हवं तितकं आपल्याला जास्त चांगलं मळता येतं. आता इथे मी प्लास्टिकची पिशवी वापरली. तुम्हाला जर पिशवी वापरायची नसेल तर कॉटनचं एखादं कापड घ्या, पाण्याने चांगलं भिजवून घ्यायचं आणि सगळं पाणी पिळून काढायचं. त्यामध्ये हे पीठ घालायचं आणि अगदी याच पद्धतीने मळून घ्यायचं. पण कापड घेताना मात्र चांगल्या क्वालिटीचं घ्या. जर कापडाचे गुंज निघत असतील किंवा धागे निघत असतील तर असं कापड नका वापरू, नाहीतर मग ते पिठात मिसळू शकतं. त्यामुळे कापड चांगल्या क्वालिटीचं वापरा. तर आता हे प्लास्टिकच्या पिशवीतच मी चांगलं याला मळून घेते. तर साधारण 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय. पीठ तुम्ही जितकं जास्त चांगलं मळाल ना, तितकेच पापड व्यवस्थित आपल्याला लाटता येतात किंवा आपण प्रेस करणार आहोत तर व्यवस्थित प्रेस होतात आणि छान खुसखुशीत पण होतात. खूप जणांची तक्रार असते की पापड वाळवताना त्याला तडे जातात किंवा पापड चिरतात. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पीठ व्यवस्थित मळलेलं नसतं. त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे. जितकं तुम्ही चांगलं पीठ मळाल ना, पापड तितकेच व्यवस्थित होतील, अजिबात चिरणार नाहीत आणि वाळवताना तुटणार नाही. पीठ मळून घेतल्यानंतर याला ताटामध्ये काढून घेऊ. हातावर अगदी एकच थेंब तेल घ्यायचं आणि आता यातला पुन्हा एकदा हाताने छान मळून घ्या. तर हे बघा, तर गोळा करून बघितला आणि प्रेस केला तर अजिबात तडा जात नाहीये. इतकं पीठ छान लुसलुशीत आणि अगदी परफेक्ट तयार झाले. आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर इथे मी संपूर्ण गोळे तयार करून घेतले. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं. तर आता पापड लाटायचे. तर इथं मी त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचे 2 तुकडे घेतलेत. पिशवी घेत असताना चांगली घ्या, चुरगळलेली किंवा घडी पडलेली घेऊ नका. जर कागदाला किंवा या प्लास्टिकला घडी पडलेली असेल तर पापड प्रेस केल्यानंतर ती चीर त्या पापडावरती उठते आणि पापड चिरतात किंवा तुटतात. त्यामुळे प्लास्टिकचा तुकडा घेत असताना सुद्धा चांगला प्लेन बघून घ्यायचा. तर आता पापड आपण करून घेऊयात किंवा हे मिरगुंड करून घेऊयात. मिरगुंड करण्यासाठी इथं आपण प्लेटचा वापर करतो. तुमच्याकडे जर पापड मशीन असेल तर त्याच्यावरती केले तर अगदी पटापट होऊन जाते. आता हा प्लास्टिकचा एक पेपर खाली ठेवूयात.
याला तेल किंवा तूप, पाणी काही लावायची गरज नाही. यावरती हा गोळा ठेवायचा आणि हाताने सुरुवातीला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, अगदी थोडंसं. चपटा करून घेतला. यावरती प्लास्टिकचा दुसरा पेपर ठेवायचा. याला सुद्धा तेल तूप काही लावलेलं नाहीये. आता ही प्लेट घ्यायची आणि बरोबर याच्यावरती मध्ये ठेवायचा आणि एकसारखं आपण याला प्रेस करायचं. जर कुठे कमी जास्त प्रेस केलं ना तर एकाच बाजूने पापड जास्त दाबला जाईल आणि एका बाजूने पातळ होईल. तर एकसारखं असं दाबून घ्या. तर आता वरचं हे प्लास्टिक उचलून घ्यायचं. ते पापड आपला तयार झाला. हा प्लास्टिकचा तुकडा असाच उचलायचा आणि यावरती घालून घ्यायचं आणि वरून हे प्लास्टिक असं उचलून घ्यायचं. यावरती पुन्हा आणि पुन्हा याला असं दाबून घ्यायचं. आता पापड लाटून झाल्यावर खूप जाड आहे असं वाटलं तर लाटण्यानं थोडंसं असं लाटून घेऊ शकतो. तर बाकीचे पापड सुद्धा याच पद्धतीने करून घेऊयात. तर पाहिलं पापड करायला किती सोपे आहेत. अगदी याच पद्धतीने बाकीचे पापड मी करून घेणार आहे. 1 वाटी पीठ आपण घेतलं होतं, त्यामध्ये साधारण 30 ते 32 गोळे तयार झाले होते. संपूर्ण पापड याच पद्धतीने करून घेऊ आणि हवेला 2 दिवस सुकवून घ्यायचे. आता हे पापड मी संपूर्ण करून घेतले आणि हवेला सुकवायला ठेवलेले आहेत. पापड सुकवत असताना घराची दारं किंवा खिडक्या उघडी सोडा, म्हणजे हवा खेळती राहते. 2 दिवस घरामध्ये पापड सुकवून झाले की पुन्हा सगळे एका ताटामध्ये घ्या आणि गॅलरीमध्ये येणाऱ्या उन्हात 1 दिवस किंवा 2 तास वाळवून घ्या. थोडंसं कडक उन्हात वाळवले की पापड वर्षभर चांगले टिकतात, अजिबात त्याला कीड लागत नाही. तर हे पहा, इथं मी पापड सगळे सुकवून घेतले. 2 दिवस घरातच हवेला सुकवले होते आणि 2 ते 3 तास कडक उन्हामध्ये याला ऊन देऊन घेतलं. पापड चांगले सुकलेले आहेत. आता तळून बघूयात. पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम असायला हवं. गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि पापड तळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता पापड अगदी छोटे छोटे आहेत आणि फुलून डबल होताना तुम्हाला दिसत असतील. काय सुरेख पापड झालेले आहेत. तुम्हाला हे पापड मी तोडून सुद्धा दाखवते. अगदी छान खुसखुशीत आहेत, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण मिरगुंड बनवले. कोकणातली ही पारंपरिक रेसिपी आहे. करायला खूप सोपी आहे. इथं सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरून तुम्ही सुद्धा करून बघा. अगदी 2 किलो पोह्याचे मिरगुंड जरी बनवलेत ना तरी अजिबात चुकणार नाही. प्रमाण अगदी व्यवस्थित दिलेत, भरपूर टिप्स दिलेले आहेत. या उन्हाळ्यात हे मिरगुंड नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी, पापड कसे झाले किंवा हे मिरगुंड कसे झाले मला नक्की कळवा. पुन्हा भेटत अशाच एका वाळवणाच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.